महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणच्या देवकाठी सोहळ्यात खरात प्रकरणावर प्रहार, वेशभूषेतून दिला परखड संदेश। भक्ती करा कर्तव्याची, नका जाऊ भोंदूंच्या दारापाशी। सध्या संपूर्ण महाराष्ट्र ज्या खरात प्रकरणामुळे हादरला आहे त्याचे पडसाद आता उरण तालुक्यातील पारंपरिक उत्सवामध्येही उमटू लागले आहेत। उरणच्या कोट गावातील मानाच्या श्री राघोबा पालखी सोहळ्यात कोटनाका फ्रेंड्स या तरुणांच्या ग्रुपने यंदा अत्यंत धाडसी आणि समाजाभिमुख जनजागृतीचा एक उपक्रम राबवला। सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबांच्या प्रकरणावरून सगळेच बाबा भोंदू नसतात, पण तरीही अंधश्रद्धेपासून मात्र सावध रहा, हा मोलाचा संदेश या तरुणांनी आपल्या अनोख्या वेशभूषेतून दिला। कोटनाक्यावरील 12 ते 13 मित्रांचा हा फ्रेंड्स ग्रुप गेली 4 वर्ष सातत्याने या पालखी सोहळ्यात विविधांगी वेशभूषा करून समाज प्रबोधनाचे काम करत आहे। यापूर्वीही त्यांनी अनेक ज्वलंत विषयांवर भाष्य केले आहे। एक वर्षी त्यांनी विशेष वेशभूषा करून कोटगावातील सगळीच मुलं फालतू किंवा वाईट वळणाची नसतात, काही मुलं चांगली आणि सुसंस्कृतही असतात, हा सकारात्मक संदेश दिला होता। त्यानंतर गावात रेल्वे आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांनी अरेबियन हबीबी वेशभूषा साकारून चोरांपासून सावध रहा असा सतर्कतेचा संदेश दिला होता। तर एक वर्षी मेंढपाळ बनून त्यांनी या व्यवसायातील कष्ट आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत जनजागृतीपर संदेश दिला होता। यावर्षी मात्र त्यांनी खरात प्रकरणाचा संदर्भ घेत समाजाला आरसा दाखवला। अनेक महिला आणि कुटुंब भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात। हे टाळण्यासाठी देवाची भक्ती ही तुमच्या कर्तव्यात आणि मेहनतीत शोधा। कुठल्याही भोंदूंच्या नादी लागून फसवणूक करून घेऊ नका असा संदेश त्यांनी वेशभूषेतून देण्यात आला। त्याचप्रमाणे फ्रेंड्स ग्रुपने त्यांच्या या सादरीकरणातून एक महत्त्वाची बाजूही अशी मांडली की समाजात खरोखरच काही योगी, ज्ञानी आणि विरागी पुरुष आहेत जे समाजाला योग्य दिशा दाखवतात, मात्र खरातसारख्या लोकांमुळे सर्वांकडे संशयाने पाहिले जाते। म्हणूनच सगळे बाबा भोंदू नसतात हे सांगताना लोकांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये असे आवाहनही या ग्रुपने केले। कामाधंद्यानिमित्त, व्यवसायानिमित्त गेलेले नोकरदार तसेच गावातील माहेरवाशिणी, सासूरवाशिणी या पालखी सोहळ्याचे साक्षीदार झाले। फ्रेंड्सच्या या ग्रुपने या उपक्रमाचे संपूर्ण उरण तालुक्यात भरभरून कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, कोटगाव, उरण। तर हल्ली आता तुम्ही बघायला गेलात तर सर्व इथं खरात बाबाची चर्चा चालू आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्गांचा जास्त फसवणूक होते। तर आमचा संदेश असा आहे की सर्वच बाबा खरात बाबा नसतात, तर काही बाबा प्रेमानंद महाराजसुद्धा असतात। तर खास करून महिलांनी बाबांच्याकडं न जाता देवावर पण विश्वास ठेवायला पाहिजे। तर आमचा हा संदेश आहे की सर्व बाबा भोंदू बाबा नसतात, तर काही प्रेमानंद महाराज सुद्धा असतात। पण तरीही महिलांनी सावधता बाळगायला पाहिजे की असे बाबांच्या लक्षणं ओळखायला पाहिजे, तेव्हा त्यांच्याकडे जायला पाहिजे ना, बरोबर? हो। फोटो घे। घेतलाय।